मित्रांनो, अखेर सखी कामत ही जिंकलेली आहे. तिने जे काही चॅलेंज दिलं सरकारला ती जिंकलेली आहे. तिने 1 महिना चाळीत राहून दाखवलेलं आहे आणि सरकारचं चॅलेंज तिने जिंकलेलं आहे. परंतु आता तिला खूप मोठ्या परीक्षेला सामोरं जायचे. ती कोणती? तेच तर आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता ते सखी टाळ्या वाजवत आहे आणि सरकारला धडकावून सांगत आहे, "अहो सरकार, तुम्ही हारला तो. अहो मी जिंकले. तुम्ही मला 1 महिना सांगितलं होतं की त्या भिकारड्या चाळीत राहून दाखव. 1 महिना मी चाळीत राहिले सुद्धा आणि तुम्ही दिलेले चॅलेंज मी जिंकले सुद्धा. वा सरकार, तुम्ही आज फेल झालात, तुम्ही हारलात सरकार, आज मी जिंकले." आणि हे पाहून कानालाही खूप आनंद होत आहे की त्याची बायको सखी जिंकलेली आहे आणि त्याला खूप आनंद होत आहे. आणि सरकारला तर त्या तर निर्लज्जच आहे, त्यांना आता समजत नाही की काय करायचं. आणि तेवढ्यात येते आपली मीनाक्षी आणि ते पण डिवोर्स पेपर हातात घेऊन आणि बोलते की सखी, अगं तू जिंकली ना आणि तुझं ठरलं होतं, तू जर 1 महिना चाळीत राहिली तर तू डिवोर्स पेपरवर सही करून कानाला डिवोर्स देणार. तेव्हा आता सखीपुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आता कानाने 1 महिन्यामध्ये सखीची एवढी साथ दिलेली आहे, एवढी साथ दिलेली आहे की सखी आता डगमगत आहे, घाबरत आहे. तिला समजत नाहीये की आता काय करू. या डिवोर्स पेपरवर सही करून मी कानाला डिवोर्स देऊ? ज्या कानाने मला महिनाभर साथ दिली, माझी साथ त्याने कधीच सोडली नाही, मला खूप प्रेम दिलं, जीव लावला, माया दिली, अशा कानाची मी साथ सोडू? आणि काय वाटतं मित्रांनो तुम्हाला, सखी कानाची साथ सोडणार का? त्याला डिवोर्स देणार का? की सखी चॅलेंज जिंकली पण तरी ती हारल्याचं ॲक्सेप्ट करणार? काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.